नमस्कार इंजिनियर्स, ऑटोकॅड सॉफ्टवेअर शिकूया. थ्री डी मॉडेलिंग मधील रिव्हॉल्व कमांडचा उपयोग कसे काढतात ते बघूया. सर्वात प्रथम आपण एक व्ह्यू चेंज करू. सर्वात प्रथम आपण एक पॉलीलाईनने एक स्ट्रक्चर तयार करूया. स्केप हे आपलं स्ट्रक्चर आहे. हे आपण टॉप व्ह्यू मध्ये काढले आहे. आपल्याला आयसोमेट्रिक करण्यासाठी आपण यावर क्लिक करून हा आपला टॉप व्ह्यू आहे. यामध्ये जाऊन रिव्हॉल्व हा आपला ऑब्जेक्ट सिलेक्ट क्लिक केले तो सिलेक्ट झाला. यावर एंटर. ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत आपल्याला रिव्हॉल्व करायचा आहे. हा आपण अँगल देऊ शकतो. आपल्याला 360 पाहिजे असेल तर पूर्ण किंवा हाफ पाहिजे असेल तर 180 आपण एंटर करू शकतो. एंटर. ही वायर फ्रेम आहे. याला आपण अशा प्रकारे चेंज करू शकतो. पुढील व्हिडिओ नक्की बघा आणि ऑटोकॅड मध्ये प्लेलिस्ट पहा. सबस्क्राइब करा ऑटोकॅड मराठीमधून शिकण्यासाठी.